मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाच्या पुण्यात झालेल्या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी जागा वाटपाबाबत भाष्य केले होते। संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील 25 जागा लढवण्यासाठी आम्ही सक्षम असल्यास सांगितलं, तर सुषमा अंधारे यांनी पुण्यातील 3 जागांवर आपला दावा सांगितला। यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावर कडाडले आहेत। पुण्यात आज शिवसेना ठाकरे शिवसंपर्क मेळावा पार पडला। यामध्ये ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं। यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जागा वाटपाबाबत अवश्य करत आता कोणाच्याही प्रेमापोटी जागा वाटपामध्ये आपल्या हक्काच्या जागा गमावू नये असं आवाहन वरिष्ठ नेत्यांनी केलं। तसेच पुण्यातील हडपसर, वडगाव शरी आणि कोथरूड या 3 जागांवर दावा केला आहे। यानंतर बोलायला संजय राऊत यांनी देखील जागा वाटपावरती भाष्य करत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना जागा वाटपाबाबत कॉम्प्रोमाइज करणार नाही असा संकेत दिला। संजय राऊत म्हणाले, पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेची आहे। या प्रत्येक जागेवर यापूर्वी शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत या सर्व जागा लढण्याची तयारी शिवसेना ठाकरे पक्षाची आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये 288 जागा शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर लढवल्यास 160 जागांवरती आपला विजय होईल असा दावा देखील त्यांनी केला। यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप कडाडले आहेत। ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी आतापर्यंत महाविकास आघाडीच्या राज्य आणि केंद्र पातळीवरच्या 3 बैठका झाल्या आहेत। या बैठकांमध्ये तिन्ही पक्षांनी आपापले ध्येय केले आहेत। मात्र अद्याप तरी कोणताही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही। जागा वाटपाबाबत सर्वच निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती होणार आहेत।